नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो, सध्या तूर लागवडीला सुरुवात झाली आहे. तूर पिकाच्या पहिल्या फवारणीसाठी कोणत्या औषधांचा वापर करावा, तसेच तूर पिकाच्या फवारणीचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे, तर याबद्दल सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तूर या पिकाला काही ठिकाणी फुलधारणा होण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. तर याच अवस्थेत आपण त्याला अळी लागू नयेत, तसेच फुलधारणा जास्त प्रमाणात व्हावी, तसेच फुलगळ होऊ नयेत, तर यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे याबद्दल माहिती पाहूयात. शेतकरी मित्रांनो, जेव्हा तूर हे पीक 5 ते 10% फुल अवस्थेत असते, म्हणजेच की फुलधारणा होत असताना त्यावर पहिली फवारणी कोणती करावी, तर शेतकरी मित्रांनो, ह्या अवस्थेमध्ये म्हणजेच की 5 ते 10% फुलधारणा अवस्थेमध्ये आपण त्यावर जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी आपण टॉनिकचा वापर करावा. या टॉनिकमध्ये गोदरेज कंपनीचं डबल आणि टाटा कंपनीचं टाटा बहार या टॉनिकचा वापर आपण करू शकतात. शेतकरी मित्रांनो, या 2 टॉनिकपैकी कोणत्याही एका टॉनिकची फवारणी आपण करावीत. यामुळे जास्त फूल लागतात, तसेच फुलांची सेटिंग होण्यात सुद्धा मदत होत असते. शेतकरी मित्रांनो, आपले पीक हे या टॉनिकमुळे हिरवेगार राहते. शेतकरी मित्रांनो, गोदरेज कंपनीच्या डबलचं प्रमाण आपण 25 ml हे प्रति 15 लिटर पंपासाठी आणि टाटा कंपनीच्या टाटा बहारचं प्रमाण हे आपण 35 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळात तूर पिकामध्ये फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये आळ्यांचा देखील खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे, ज्यामध्ये तूर पिकावर येणारी पाने गुंडाळणारी अळी असेल, तसेच पाने खाणारी अळी असेल, तर अशा प्रकारच्या अळ्या खूप जास्त प्रमाणात होताना दिसून येतात. शेतकरी मित्रांनो, याच अळ्यांपासून नियंत्रणासाठी आपण इमामेक्टिन बेंझोएट 5% SG हा घटक असणारे कोणतेही अळीनाशक आपण वापरू शकतात. शेतकरी मित्रांनो, इमामेक्टिन या घटकांमुळे काय होतं की सर्वच प्रकारच्या अळ्यांपासून आपल्याला चांगल्या प्रकारे पिकांचे रक्षण होत असते. त्यामुळे पाने खाणारी अळी असेल किंवा मग पाने गुंडाळणारी अळी असेल, तर या सर्वच प्रकारच्या अळ्यांसाठी आपण इमामेक्टिन बेंझोएट 5% SC या फॉर्ममध्ये घटक असणारे कोणतेही अळीनाशक हे तूर पिकासाठी आपण वापरू शकतात. शेतकरी मित्रांनो, अळीनाशकाचे प्रमाण हे 10 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊ शकतात किंवा प्रमाण हे कंपनीच्या आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये जास्त फांद्या होण्यासाठी आपण विद्राव्य खतांचा वापर करावा. या विद्राव्य खतांमध्ये 12x0 या खताचा वापर आपण करू शकतात, ज्यामध्ये 12% नायट्रोजन आणि 61% फॉस्फरस तसेच पोटॅश हे 0% घटक यामध्ये उपलब्ध असतात. या खतामध्ये फॉस्फरसचे प्रमाण हे जास्त असते आणि फॉस्फरसच्या घटकामुळे जास्तीत जास्त फांद्या लागतात, फांद्यांचा विकास होतो, तसेच यामुळे फुटवा देखील जास्त होत असतो. म्हणून जास्त फांद्या होण्यासाठी आपण 12x0 या विद्राव्य खताचा वापर आपण तूर पिकासाठी करावा. शेतकरी मित्रांनो, तसेच तूर पिकामध्ये मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर आपण करू शकतात. या दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपण चिलाटेड झिंक या अन्नद्रव्याचा वापर आपण तूर पिकासाठी करावा. शेतकरी मित्रांनो, चिलाटेड झिंक या अन्नद्रव्यामुळे पिकातील मादी फुलांची संख्या वाढते व त्यामुळे जास्त फुलधारणा होत असते. चिलाटेड झिंक या अन्नद्रव्याचा प्रमाण आपण 12 ग्राम हे प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यावेत. शेतकरी मित्रांनो, चिलाटेड झिंक या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर आपण जास्त मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी करावात. शेतकरी मित्रांनो, आता पाहूयात की तूर पिकावर ढगाळ वातावरणामुळे बुरशी लागून फुलगळ होण्याची खूप शक्यता असते. तर ही बुरशी लागू नये यासाठी कोणती औषधे आपण वापरली पाहिजेत, तर शेतकरी मित्रांनो, हीच होणारी फुलगळ थांबण्यासाठी आपण बुरशीनाशकांचा वापर करू शकतात. बुरशीनाशकामध्ये आपण साफ असेल, अंट्राकॉल किंवा मग 22 यापैकी एका कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर आपण करू शकतात. शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशकाचे प्रमाण आपण 30 ते 40 ग्राम हे प्रतिपंपासाठी घेऊ शकतात. यामुळे तूर पिकामध्ये ढगाळ वातावरणामुळे होणारी फुलगळ थांबते आणि तुरीवर बुरशी देखील येत नाही. शेतकरी मित्रांनो, वरील सांगितल्याप्रमाणे कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपण फुलगळ थांबण्यासाठी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुरीसाठी आपण पहिली फवारणी नियोजन कशा प्रकारे करावेत, तर याबद्दल माहिती पाहिली आहे.
शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर बुरशीनाशक, कीटकनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तूर पिकासाठी पहिल्या फवारणीचे नियोजन आपण करू शकतात. शेतकरी मित्रांनो, याबद्दल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा.